महिला आघाडीचा विरोध असतानाही 4 वेळा आमदार आणि उपसभापती केलं. 8 मर्सिडीज वगैरे दिल्या असतील तर त्यांनी पावत्या द्याव्यात. नीलम गोऱ्हेंच्या टीकेवर राऊतांचा हल्लाबोल. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेची प्रत माझ्याकडे आलेली नाही. सगळ्या नियमांचं पालन करत कोकाटेंबद्दल निर्णय दिला जाईल. विधानसभा अध्यक्षांकडून भूमिका स्पष्ट. कोर्टाने शिक्षेची कॉपी थेट राहुल नार्वेकरांकडे द्यावी. कोर्टाने तत्परता दाखवणं गरजेचं. उद्धव ठाकरेंची कोकाटेंवर राहुल नार्वेकरांवर टीका. कोकाटे मुंडेंचं रक्षण करणं हे भाजपचं हिंदुत्व आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल. विधानसभा अध्यक्षांवर दबाव, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल. तर राऊतांना कायद्याची काही माहिती नाही, नार्वेकरांचा राऊतांना टोला. कोकाटेंना झालेल्या शिक्षेचं निकालपत्र नार्वेकरांना देणार. कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत राहुल नार्वेकरांना पत्र देतोय. निकालपत्रावरून आव्हाडांची राहुल नार्वेकरांवर टीका. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळेपर्यंत फिलर भरून काढला जातोय. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा नार्वेकरांवर निशाणा. बुलढाण्यातील अफूची शेती पकडणं ही राज्यातील मोठी कारवाई. अफू शेतीमागे राजकीय व्यक्ती असल्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून संशय व्यक्त. पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघर जिल्ह्यात सरनाईक जनता दरबार घेणार. जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सुटत असतील तर गैर काय? सरनाईक यांचं वक्तव्य. तर ठाणे जिल्ह्यात जनता दरबार घेण्याची गणेश नाईक यांची ही घोषणा. ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे. युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. भाजपचे माजी खासदार संजीव नाईक यांची प्रतिक्रिया. सामंत यांनी ऑफर दिली, त्यात काही चूक नाही. मात्र माझ्या डोक्यात अजून काही नाही. कार्यकर्त्यांशी बोलणार पण जाताना लपून जाणार नाही. शिवसेना शिंदे गटाच्या ऑफरवर रवींद्र धंगेकरांची TV9ला पहिली प्रतिक्रिया. शिंदेशिवाय पर्याय नाही असं निमंत्रण कालच धंगेकरांना दिलंय. रवींद्र धंगेकर यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त उदय सामंत यांनी भेट घेतल्यानंतर धंगेकरांच्या ऑफरवर सावंतांचं वक्तव्य. अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला खिंडार. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण खाळे यांचा पक्षाला रामराम करत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. खरी शिवसेना कोण हे शहा सत्तेत नसतील तेव्हा कळेल. शिंदेंनी स्वतःचा पक्ष स्थापन करून 5 आमदार निवडून आणावेत. राऊतांचा हल्लाबोल. राऊतांना सीमावाद माहिती नाही. बकवास करून काम कमी आणि मनोरंजन होऊ शकतं. संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर पलटवार. पुण्याच्या स्वारगेटमधून कर्नाटकला जाणारी बससेवा बंद. पुण्यातील बससेवा केवळ कर्नाटक सीमेपर्यंतच जाणार असल्याची माहिती. धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील खजूर शेतीला भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट दिली. विजयसिंह थोरात यांच्या खजूर शेतीची पाहणी करत माहिती जाणून घेतली. अजित पवारांच्या आमदारांची मंगळवारी महत्त्वाची बैठक. देवगिरीवर बैठकीचं आयोजन. कामांचा आढावा घेणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाध्यक्षही उपस्थित राहणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबई पालिकेसाठी मोर्चे बांधणी. चेंबूरमध्ये 26 फेब्रुवारीला मराठी दिनानिमित्त कार्यक्रम. विविध मान्यवरांचा सन्मान केला जाणार. सुरेश धसांनी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटलांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राहिलेल्या ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन. महादेव मुंडे हत्या प्रकरणात काल 3 जणांची चौकशी. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलीस उपअधीक्षकांच्या मदतीसाठी आणखी एक विशेष पथक स्थापन केल्यानंतर आतापर्यंत जवळपास 60 जणांची चौकशी. आष्टीमधील हजरत फतेशाह बुखारी उरूस यात्रेला सुरुवात. 3 दिवसांच्या उरूस यात्रेला मराठवाड्यातून मोठ्या संख्येने होते भाविकांची गर्दी. हिंगोली शहरातील बाजारपेठेत मातीचे माठ विक्रीसाठी दाखल. मातीच्या माठाला मोठी मागणी. उन्हाळ्याच्या दृष्टीनं बाजारपेठेत लगबग सुरू. राजगड तालुक्यातील वेल्हेमध्ये स्वयंभू मेंगाई देवी यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धांचं आयोजन. तोरणागडाच्या पायथ्याशी भरते कुस्ती. कुस्ती स्पर्धेत राज्यभरातील 150हून अधिक पैलवान सहभागी. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस परभणीच्या नद्यांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. सोनपेठ तालुक्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता. पुणे पालिका परिसरात जीबीएसच्या 2 नव्या रुग्णांची नोंद. मुंबई पालिकेच्या सायन रुग्णालयात आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट होणार. 14 वर्षाखालील मुलांना हे उपचार 10 वर्षापर्यंत मोफत असतील. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकावर आतापर्यंत 229 कोटींचा खर्च. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू. भंडाऱ्यात भाजी बाजारात गवारीला मागणी वाढली. गवार शेंगांची 60 रुपये प्रति किलो दराने विक्री सुरू.
वाशिम जिल्ह्यात उन्हाळी पिकांच्या पेरणीचा प्रश्न गंभीर. जिल्ह्यातील जलस्रोतांची पातळी घटल्यानं सिंचनाचा प्रश्न. चंद्रपूर नगरपालिकेच्या व्हर्टिकल गार्डनची झाडं चोरीला. लाखो रुपयांचा खर्च करून तयार केलेले झाडं चोरीला. अमरावती जिल्ह्यात यंदाही पाणी टंचाईचं सावट. 17,27,00,000चा आराखडा तयार. उन्हाळ्यात 29 गावात टँकरनं करावा लागणार पाणी पुरवठा. संभाजीनगरच्या जिल्हा दूध उत्पादक संघाकडून गाईच्या दुधात 2 रुपयांनी वाढ. 32 रुपये प्रति लिटर दरानं दुधाची विक्री सुरू. अहिल्यानगरमधील 2,46,000 शेतकऱ्यांचं 224 कोटींचं दुधाचं अनुदान थकीत. दुधाचं अनुदान रखडल्यामुळे शेतकऱ्यांकडून मागणी. राज्य सरकारकडून दुधाला प्रति लिटर 7 रुपयांचं अनुदान जाहीर. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात आजपासून पावसाचा इशारा. चक्राकार वाऱ्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं पावसाचा अंदाज. तर दुसरीकडे होळीपूर्वीच उन्हाचा चटका वाढला. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून बदली. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयात पार पडला निरोप समारंभ. शरद पवारांचे स्वीय सहाय्यक राहिलेल्या तुकाराम धुवाळी यांचं 19 फेब्रुवारी रोजी निधन. आज शरद पवार यांनी धुवाळी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. बुलढाण्याच्या बाळापूर तालुक्यातील एका व्यक्तीची जळगाव जामोदमध्ये फसवणूक. पोलिसांकडून 2 आरोपींना अटक. ताक विकणाऱ्या गाडीवर जप्तीची कारवाई केल्यानंतर त्याच गाडीवरील ताकावर कर्मचाऱ्यांनी मारला ताव. डोंबिवलीत अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली कर्मचाऱ्यांचा प्रताप. कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल. रत्नागिरीच्या खेडमध्ये विहिरीत पडलेल्या व्यक्तीला आणि श्वानाला अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवलं. 2 ते 3 तासांनी दोघांनाही अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढलं.